ओके, गुड मॉर्निंग एवरीवन. शुभ प्रभात. सागर, शुभ प्रभात बेटा. शुभ सकाळ असते का शुभ प्रभात असते रे सागर? चला. ओके, गुड मॉर्निंग. ओके, सुमित. मंजुलिका पण आहे का आपल्याकडे? ओके. ओके, मिस सायलेंट, भावना, संजय, डॉक्टर हाती, गीता, गुड मॉर्निंग. खुळखुळा, गुड मॉर्निंग बेटा. तुझं नाव घेतलं बघ त्या रीलमध्ये मी. ओके स्नेहा, थँक्यू बेटा, थँक्यू. माझ्या आशीर्वादाने 15 पैकी 15 डेफिनेटली येणार, 100% येणार. इट्स अ फॅक्ट, नॉट जस्ट अन ओपिनियन, आहे का नाही? बरं, चला, शॅल वी स्टार्ट देन. तर आपली बॅच जी आहे ती चालू झालेली आहे ऑलरेडी. विनर्स बॅच जी आहे ह्या वीकमध्ये शनिवारपर्यंत याचे डेमो लेक्चर्स आहेत. 15,000 फीस आहे, ऑफलाईनची 8,000 आहे, ऑनलाईनची, आणि स्पेशल सब्जेक्टसाठी 4,000 फीस आहे. 6,000 जुन्या स्टुडंटसाठी कुठल्याही क्लासला सोडून जॉईन असू द्या, ही कॅन टेक ॲडमिशन फॉर 6,000 इन ऑफलाईन बॅच. बाकी टीम तुम्हाला सगळ्यांना माहितीची आहे. पत्ता जो आहे हा पत्ता पुन्हा एकदा समजून घ्या. पैठण गेट टू निराला बाजार रोड जे आहे युनियन बँकेत थोडं समोर गेल्यानंतर तिथे ही बिल्डिंग आहे, तिथे 3rd फ्लोअरला क्लास आहे. याच्या पाठीमागे एक लोकमान्य अभ्यासिका म्हणून आहे, तिथं पण बिल्डिंग आहे आपली, तिथेही 4 क्लासरूम आहेत आपले. ठीक आहे, काही वाटलं तिथे कॉल करू शकता. अल्टिमेट इंग्लिश बॅच जी आहे त्याच्यावर आत्ता पण ऑफर चालू आहे. ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी पटकन घेऊन टाका, कारण की नंतर ही ऑफर निघून जाईल. 2,500मध्ये एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. प्री, मेन्स, टेस्ट सिरीज, एव्हरीथिंग इन दिस. हायर रिजनिंगपासून ते डिस्क्रिप्टिव्ह सगळं याच्यामध्ये आहे. सोबत आपली मेन्सचा कोर्स आहे 999ला. यू कॅन बाय दिस ऑल्सो. आता आपण येऊ मुद्द्यावर. एका स्टुडंटचा मला मेसेज आला होता आज सकाळीच, मला वाटतं आज सकाळी आता का रात्री आला मला वाटतं. सर, तुमच्या स्टडी प्लॅन फॉलो करतो आणि हिंदू एडिटोरियलचं डेली लेक्चर बघतो. CHSLमध्ये 25 आउट ऑफ, म्हणजे 25 पैकी 23 मार्क्स पडले त्याला. 25 पैकी 23 त्याचे बरोबर आले. मी मला एक्सलंट, ग्रेट. तो म्हणतो थँक्यू सर. 2022मध्ये IBPS POला 0 मार्क्स होते. 2022मध्ये याला 0 मार्क्स होते IBPS POला. हा स्पेशल इंग्लिश टॉपर्स 1 बॅचचा स्टुडंट आहे. टॉपर्स 1 नावाची बॅच आहे, त्याचा स्टुडंट आहे. त्याला 23 पडले CHSLमध्ये. म्हणजे जी लोकांच्या मनामध्ये भावना आहे की CHSLची एक्झाम जी असते, SSCच्या एक्झाम असतात, त्याच्यामध्ये ग्रामरचा खूप फरक पडतो. दिस इज अ होक्स, दिस इज अ मिसअंडरस्टँडिंग, मिसकन्सेप्शन आहे स्टुडंट्सचं. ठीक आहे. हां, थँक्यू सर, थँक्यू. ओके, ॲग्रिकल्चर छान झालं. अरे तो नवीन स्टुडंट सुदर्शन नवीन होता, त्यामुळे थोडीशी आमची जी एक्सप्रेस जी होती अशी सन एक्सप्रेस होती. बरोबर आहे. थँक्यू. ओके, थँक्यू बेटा, थँक्यू. थँक्यू. शशिकांतराव दास पण आहेत. ओके, थँक्यू. चला इकडे बघा धनराज, इकडे बघा. आता हे फॅक्ट आहे, त्यामुळे म्हणतोय कुठली एक्झाम असू द्या, प्रत्येक एक्झाममध्ये आपण जे करतोय ते डेफिनेटली कामी पडणार आहे बबल्या. बरोबर आहे. हां, इकडे बघा. आता पहिल्यांदा लक्षात घ्या की हे वर्ड्स इम्पॉर्टंट काय आहेत. कुठल्याही एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये हे वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत बबल्या. इकडे बघ बबलो. ओके, हां, संकेतच आहे, संकेतच मीच आहे सर तो. येस संकेत, थँक्यू बेटा. बबलू इकडे बघ. आता तो स्कारसिटी वर्ड आहे, स्कारसिटी. ठीक आहे, आणि स्कार्स. ठीक आहे, बरोबर आहे, किंवा स्कार्सली. इकडे बघा. द रिजन इज सफरिंग फ्रॉम स्कारसिटी ऑफ वॉटर ड्यू टू पुअर मॉन्सून. मॉन्सून नीट नाही झाला, त्यामुळे रिजन जे आहे. थँक्यू. तुम्ही हसताना खूप भारी दिसता. मला कोणतरी म्हटलं होतं सर तुम्ही हसताना सशासारखे दिसता, ससा. बरं, एनिवे इकडे बघा. स्कारसिटी ऑफ वॉटर हे लक्षात ठेवा फक्त. स्कारसिटी ऑफ वॉटर म्हणजे वॉटरची कमतरता. हां, इकडे बघा. फूड वॉज अ बिट स्कार्स लास्ट विंटर ड्यू टू पुअर हार्वेस्ट. हे कसं होतं, लास्ट विंटरला स्कार्स होतं म्हणजे काय होती, कमतरता होती, कमी होतं. आता इकडे पण लक्ष द्या. आय कुड स्कार्सली बिलीव्ह व्हॉट शी सेड. तिनं जे बोललं त्याच्यावर मी स्कार्सली बिलीव्ह करतो, म्हणजे ऑलमोस्ट नॉट, म्हणजे कम्प्लिटली निगेटिव्ह आहे. स्कार्सली बिलीव्ह. ठीक आहे, बरोबर आहे, एकदम स्कार्सली बिलीव्ह. SALE सेल बघा शशिकांत दास. सेल, SALE सेल. सेल म्हणजे काय, विक्री. आणि SELL सेल म्हणजे विकणे.
ठीक आहे, ओके. काय, अरे प्रतीक, गुड्डू पंडित मीच आहे रे बाळा, ठीक आहे. नाही, स्कार्स म्हणजे अपॉर्च्युनिटी नाही प्रिया, स्कार्स म्हणजे कमतरता, अत्यंत कमी. फूड वॉज अ बिट स्कार्स, अत्यंत कमी आहे, ठीक आहे, अत्यंत कमी आहे. आता नीट बघा, आता काही लोकांना कन्फ्युजन काय होऊ शकतं. इकडे बघा, आता इकडे बघा, स्कार, ठीक आहे, म्हणजे काय, व्रण. स्कार्ड, ठीक आहे, स्कार्ड, जखमी झालेला, ज्याला कुठंतरी जखम झाली आहे आणि त्याचे व्रण आणखी पण त्याच्या अंगावर आहेत. ही इज स्कार्ड इन द बॅटल, ही इज स्कार्ड इन द बॅटल. नीट ऐका, नीट ऐका व्यवस्थितपणे, ठीक आहे. हां रोहित, इकडे बघ बेटा, ठीक आहे, नीट ऐका आता व्यवस्थितपणे. स्कार्ड म्हणजे काय, जखमी झालेला. स्कार म्हणजे व्रण, आणि स्कार्स म्हणजे कमी, कमी प्रमाणात. स्कार्स अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे स्कार्स. आता हे स्कार्स वेगळं, स्कार्ड वेगळं, फक्त स्कार वेगळा. आणि SCARED, स्केर्ड म्हणजे घाबरलेला. नीट बघा, आता त्याच्या स्पेलिंगमध्ये थोडं घोळ होऊ शकतो तुमचा. स्केर्ड वेगळं, स्कार्स वेगळं, स्कार्ड वेगळं. स्कार आणि स्कार्ड हे जे ना, स्कार आणि स्कार्ड हे एकच आहे. स्कार म्हणजे काय, व्रण, जखम झाल्यानंतर, जखम नीट झाल्यानंतर जे उरलेलं असतं दॅट इज कॉल्ड ॲज स्कार. ठीक आहे, क्लिअर. आणि पुन्हा त्याचं कन्फ्युजन आणखी एका वर्डशी होऊ शकतं, ते म्हणजे सॅक्रेड. कुठलं, सॅक्रेड. सॅक्रेड म्हणजे पवित्र. ठीक आहे, हे लक्षात घ्या, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सॅक्रेड म्हणजे कसं, पवित्र, होली एकदम. ठीक आहे. आणि स्पार्स जे आहे, SPARSE, स्पार्स म्हणजे विरळ. घुंगरू शेठ, तो आणखी कोड बघा, स्पार्स. स्पार्स हे बघा, SPARSE. स्पार्स म्हणजे काय, विरळ. स्पार्सली पॉप्युलेटेड म्हणजे विरळ. ठीक आहे, ते वेगळं पुन्हा स्पार्स. प्रियंका, सी नाही, ते SE, SPARSE येते. ठीक आहे. रोहित, टाकतो बाळा, ठीक आहे, प्लीज बेटा. एक्स्ट्रीमली सॉरी बाळा, इतके दिवस टाकला नाही टेस्ट. टेस्ट डेफिनेटली टाकतो बाळा. हां, एक्स्ट्रीमली सॉरी. थोडंसं ना, मला थोडा वेळ दे, 2 दिवस आणखी. हां, मंडेपासून 100% टाकतो बेटा. ओके. हां, सँक्टिफाईड आणि सॅक्रेड संबंध डेफिनेटली आहे दर्शना. सॅक्रेड आणि सँक्टिफाईड दोन्ही म्हणजे पवित्रच ना रे. हे दोन्हीचा सिमिलर वर्ड आहे, दोन्ही पण. हे सॅक्रेड आणि सँक्टिफाईड डेफिनेटली. स्परचा अर्थ होतो, ठीक आहे, बरं आता पुढे सांगतो तुम्हाला. इकडे बघा, आता नीट बघा. आता त्यानं वर्ड दिला एम्बार्गो. आता मी ना फास्ट सांगणार नाही बरं का तुम्हाला. पुढचा दिला स्पर. मी आता एक एक वर्ड घेऊन सांगेल तुम्हाला. ठीक आहे, थांबा बघा. इम्प्रॉम्प्च्यू, इम्प्रॉम्प्च्यू. ठीक आहे. हां, आणखी काय दिलं, सेल. हां, जान्हवी, सेल नाऊन येतं. हां, हिलिंग. हां, बरं, आणखी स्पोर्स. हां, बरं, मोर्न. आता बघा, एवढेच मी वर्ड सांगणार तुम्हाला. ठीक आहे, नाही तर काय होतं, मी पट वर्डची मिनिंग सांगत जातो. बियॉन्सी, लॅकलस्टर. बरं, आता एक वर्ड आणखी येतो. ठीक आहे, कुठला, लॅकलस्टर आणि बियॉन्सी. आता बस बरं का. हां, आता बस एवढेच वर्ड घेणार आहे मी. हां, इथून पुढे घेणार नाही. आता थांबा थोडंसं, आता थोडं थांबा. इकडे बघा, आता वर्डकडे बघा. रॅथफुल म्हणजे रागावलेला. ठीक आहे. हां, इकडे बघा, MOURN, मोर्न द डेथ. नीट बघा, आता हे फिक्स करा, हे असं डोकत. मोर्न करणे म्हणजे शोक करणे. मोर्न करणे म्हणजे शोक करणे. शौक नाही, शोक. शोक करणे. एखादी गोष्ट कुणी मेला तर तुम्ही त्यावर शोक करताय, दॅट इज मोर्न, MOURN, मोर्न द डेथ. आता जे एम्बार्गो हा जो वर्ड बघितला तुम्ही, याच्यामध्ये BAR येतोय, बार. BAR, बार. बार माहिती आहे तुम्हाला काय, चकल्ड म्हणजे गालातल्या गालात हसला. इन्सिडियस म्हणजे एकदम वाईट, सिनफुल, एव्हिल. इन्सिडियस म्हणजे एव्हिल. रॅथफुल म्हणजे खूप रागावलेला. ठीक आहे, थांबा थोडंसं, इकडे बघा. चिंता करणे वेगळं,
ड्रजरी, लिव्हिंग इन ड्रजरी. ड्रजरी म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, ड्रजरीमध्ये. ठीक आहे, थांबा रे थोडंसं, इकडे बघा. ठीक आहे, इकडे बघा. एम्बार्गोमध्ये बार आहे, तुम्हाला बार सगळ्याला माहिती आहे. बार, BAR, बार म्हणजे बंदी. हां, ठीक आहे. म्हणजे समजा रशियाच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर एम्बार्गो टाकलाय, सगळ्या लोकांनी एम्बार्गो टाकलाय. एम्बार्गो टाकला म्हणजे काय केला, त्याला बार केलं, त्याच्यावर बंदी टाकली. त्याच्यावर काय टाकली, बंदी, सँक्शन्स, बंधनं टाकलेत. दॅट इज बार. बिझार म्हणजे विचित्र, बिझार म्हणजे अत्यंत विचित्र. ठीक आहे. व्हिम, व्हिम म्हणजे लहर असते ना, अचानक व्हिम्झिकल लहर आला. मियर म्हणजे अत्यंत कमी. बॉयकॉट म्हणजे त्याच्यावर बंदी टाकणे. ठीक आहे, प्रॉहिबिट, थांबवणे, प्रॉहिबिट करणे. ल्युक्रेटिव्ह, अत्यंत फायदेशीर. ठीक आहे, इकडे बघा आता. स्पर, स्पर इज टू बूस्ट, एखाद्या गोष्टीला बूस्ट केलं, स्पर. ठीक आहे. ही वोन हिज स्पर्स, म्हणजे त्यानं त्याचं जीवनात जे डिझर्व करतो ते जिंकलं. स्पर म्हणजे जे काउबॉय असायचे त्यांच्या शूजला पाठीमागे एक असा स्पर असायचा, त्यानं ते घोड्याला असं टोचायचे, घोडा पुढे जायचा. स्पर करणे म्हणजे बूस्ट करणे, पुढे करणे. ठीक आहे. मिलेनियल म्हणजे 1990s मध्ये जे जन्मले लोक आहेत त्यांना बिसीच करणे. इकडे बघा, बिसीच. बरं, लास्ट घेतो हां तो वर्ड, बिसीच. इकडे बघा आता, नीट बघा आता. इम्प्रॉम्प्च्यू, इम्प्रॉम्प्च्यू स्पीच असते. नीट बघा, इम्प्रॉम्प्च्यू आहे हे ॲक्च्युली. थांब, प्रॉम्प्च्यू येते असं. इम्प्रॉम्प्च्यू म्हणजे प्रॉम्प्ट. बघा आता, प्रॉम्प्ट म्हणजे वेळेवर. प्रॉम्प्ट म्हणजे वेळेवर. नीट ऐका आता पुन्हा. प्रॉम्प्ट म्हणजे वेळेवर, एकदम प्रॉम्प्ट पर्सन आहे म्हणजे वेळेवर येतो, प्रॉम्प्ट आहे. बरोबर आहे. आता प्रॉम्प्ट, ठीक आहे. हां, इकडे बघा बाळा. ठीक आहे, आता बघा यार, थोडं थांबा ना विशू बाळा, विशू थांब थोडं, इकडे बघू द्या आता. हां, इकडे बघू. ठीक आहे. प्रॉम्प्ट म्हणजे टाईमवर. इम्प्रॉम्प्च्यू स्पीच म्हणजे अचानक वेळेवर एखाद्याला स्पीच द्यायला लावणं. अचानक, अचानक वेळेवर, कुठलंही प्रिपरेशन न करता. प्रॉम्प्ट स्पीच, वेळेवरची स्पीच, अत्यंत वेळेवर दिलेली स्पीच, कुठलंही प्रिपरेशन न करता, कुठलंही प्रिपरेशन न करता. दॅट इज प्रॉम्प्ट स्पीच. हीलिंग टच, काही लोकांचा टच हा हीलिंग असतो. हील करणे, HEAL, हील करणे म्हणजे एखाद्याला व्यवस्थित करणे, चांगलं करणं, बरं करणं, क्युअर करणं. दॅट इज हीलिंग. हीलिंग मेडिसिन असतं, असं मेडिसिन जे तुम्हाला हील करतं. दॅट इज हीलिंग मेडिसिन. स्पोर्स, आपल्या त्वचेवर छोटे छोटे स्पोर असतात, त्यातनं घाम बाहेर येतो. ते स्पोर म्हणजे काय, नीट बघा यार. ठीक आहे, ठीक आहे. स्पोर जे असतात सौरभ, इकडे बघ तू आधी. स्पोर म्हणजे काय, छिद्र आपल्या शरीरावरचे. दॅट इज स्पोर्स. बरं, लॅक लस्टर जर नीट बघितलं तुम्ही, लॅक, LACK, लॅक म्हणजे निगेटिव्ह, कमतरता आहे. लस्टर, लस्ट्रस, नीट बघा आता. लस्टर, लस्टर ज्याला म्हणतो त्याला म्हणतात तेज. ठीक आहे. लस्टर म्हणजे तेज, LUSTRE, लस्टर म्हणजे तेज. तर लॅक लस्टर म्हणजे तेजहीन, जो तेज नाही आहे, निस्तेज झाला आहे. दॅट इज लॅक लस्टर. ठीक आहे, लॅक लस्टर. हां. ब्युओन्सी हा BUOY, BUOY, BUOY म्हणजे स्टेबल, स्टॅबिलिटी. ठीक आहे. बिसीच करणे म्हणजे आय बिसीच यू, आय बिसीच यू नॉट टू कंप्लेन अ फाईल. ती फाईल कंप्लेन करू नको, कंप्लेन फाईल करू नको, हे मी बिसीच करतो म्हणजे याचना करतो. बिसीच, याचना, याचना करणे. ठीक आहे. हां, मला वाटतं की मी ॲडिक्वेटली समजून सांगितलेत वर्ड्स हे. हां, बार म्हणजे थांबवणे, बार म्हणजे थांबवणे. हां, डेफिनेटली. अरे तेज न बाळा, लस्टर म्हणजे तेज न, यश. तेज म्हणजे काय असतं, चमकणारच ना. सेडिशन म्हणजे देशद्रोह, देशद्रोह. सेडिशन म्हणजे देशद्रोह. ठीक आहे. हां, पोर्स जे असतात ते स्पोर्स असतात, जसे पोर्स तसे स्पोर्स. ठीक आहे. ड्रॅकोनियन म्हणजे अवजड, अत्यंत अवघड. ठीक आहे. बरं, इकडे बघा. प्लेथोरा म्हणजे भरपूर. ठीक आहे. एम्बार्किंग म्हणजे चालू करणे. हां, व्हेरी गुड विशाल, एक्सलंट बेटा. लॅकलस्ट परफॉर्मन्स, एक्झॅक्टली शुभम.
व्हेरी गुड बेटा. लॅक लस्टर परफॉर्मन्स म्हणजे निस्तेज परफॉर्मन्स. परप्लेक्स होणे म्हणजे चिंतित होणे. इंडोलन्स म्हणजे लेझिनेस. इंडल्जन्स म्हणजे लाड करणे, लाडावलेलं इंडल्जन्स. इंडोलन्स म्हणजे काय? आळशीपणा, लेझिनेस किंवा मग सॅडनेस. इंडोलन्स एकदम सॅड आहे, ठीक आहे. इन्सिनरेशन म्हणजे जाळून टाकणे. मायर्ड म्हणजे फसलेला. ही इज मायर्ड इन डेप्थ. इकडे बघा, ही इज मायर्ड इन डेप्थ म्हणजे तो कर्जामध्ये पूर्ण फसलेला आहे, मायर्ड आहे. आणि ह्या मायर पासून वर्ड तयार होतो क्वॅग मायर. इकडे बघा, क्वॅग मायर म्हणजे काय? दलदल. ज्या दलदलीत आपण फसतो त्याला म्हणतात क्वॅग मायर. QUAGMIRE. ही झाली दलदल, ठीक आहे. हां, ओके, ठीक आहे. हां, माधुरी दीक्षित सोमवारपासून चालू करणार आहे, ठीक आहे. ऑलरेडी सांगितलं आहे, तुमच्या ग्रुपवर टाकले, 10 वेळेस विचारत जाऊ नका, ठीक आहे. हां, मग ॲग्रिकॉस. त्यामुळे मी तू म्हणला काल म्हणून मी शांतपणे हळूहळू वर्ड्स घेतोय, ठीक आहे. हां, तुकाराम, आपल्या नवीन इन्स्टिट्यूटला व्यवस्थित ॲडेक्वेट परफॉर्मन्स आहे, जेवढा पाहिजे तेवढा परफॉर्मन्स आहे. 30-35 स्टुडंट्स आहेत, विच इज इनफ फॉर अस. 30-35 स्टुडंट नवीन आलेत आता सध्या. आणखी एक 20-25 स्टुडंट येऊन जातील सोमवारपर्यंत. आपल्याला 60-70 मुलं असले इनफ. सगळ्यांना व्यवस्थित शिकवायचं, प्रॉपर त्यांचं इम्प्रूव्हमेंट करून घ्यायचं. हां, माझ्या डोक्याला ताण नाही आता. प्रिकॅरियस म्हणजे डेंजरस. फ्रॅटर्नल म्हणजे भावकी, बंधुता. कोऑलिशन म्हणजे एकत्र येणे, ठीक आहे. ओके. अरे पुन्हा यश, विशू, बाळा, इतकं बघा. इकडे बघा, स्किऑन. स्किऑनचा अर्थ होतो त्या घराण्याचा वारसदार. वॉर मांगर म्हणजे जो युद्धखोर आहे असा, ठीक आहे. हां, क्लिअर. ओके. परपेच्युअल म्हणजे लगातार चालणारं, परपेच्युअल, परमनंट, ठीक आहे. हां, थँक्यू ऋषी, थँक्यू व्हेरी मच. रेमिट करणे, वापस देणे. बस झालं बरं आता. इकडे बघा, आता आपण येऊया एका क्वेश्चनवर महत्त्वाच्या. इकडे बघा, मला हे सांगू द्या आता, तुम्ही 10 वेळेस क्वेश्चन विचारू नका. इकडे बघा आता. तर ह्या स्कार्स म्हणजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये, त्यासाठी वर्ड आहे डर्थ. काय करावं त्यासाठी वर्ड कुठला आहे? हे काय रे? इकडे बघा, त्यासाठी वर्ड कुठला आहे? स्कार्ससाठी वर्ड कुठला आहे? डर्थ. डर्थ म्हणजे कमतरता. पॉसिटी ऑफ गुड टीचर्स. इंग्लिशमध्ये पॉसिटी ऑफ गुड टीचर्स आहे, म्हणजे गुड टीचर्सची कमतरता आहे. डर्थ आहे गुड टीचर्सची कमतरता आहे. आणि अब्युंडन्स आहे, अब्युंडन्स. अब्युंडन्स म्हणजे भरपूरता, प्लेंटीनेस, कॉपियसनेस, अत्यंत भरपूर आहे, ठीक आहे. ओके. नाही, इम्पेकेबल म्हणजे परफेक्ट. इम्पेकेबल ज्यामध्ये थोडाही दोष नाहीये, ठीक आहे. निष्पाप नाही व्यंकटेश. इम्पेकेबल म्हणजे समजा इम्पेकेबल ड्रेसिंग आहे माझी, ड्रेसिंग, त्यामध्ये कुठलाच फॉल्ट नाहीये. फिजल आउट असतं. फिजल आउट म्हणजे त्याच्यामधली जी जोश आहे तो कमी होणे, फिजल आउट, ठीक आहे. ओके, चलो इकडे बघा आता. नाव आय विल टेल यू क्वेश्चन्स. आता पहिला क्वेश्चन बघा, यातला नीट बघा आणि सॉल्व्ह करा. हा क्वेश्चन मागच्या वर्षी CCI मध्ये आला होता. माझी इच्छा आहे की तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा, ठीक आहे. बरोबर आहे. इकडे बघा, क्वेश्चनकडे बघा. थँक्यू विशाल, थँक्यू व्हेरी मच. इकडे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द अंडरलाइंड वर्ड. असे प्रश्न 2 ते 3 प्रश्न, असे 2 ते 3 प्रश्न एक्झाममध्ये येतात. येस जान्हवी, कॉपीपासून चालू होतो. बरोबर आहे. ॲग्रिकॉस, प्रिया, वैष्णवी, दर्शना, जयश्री, सारंग, डिमन, कोमल. बघा आता सगळ्यांचा आन्सर एकच आहे. कुठलं? सेडेट. आता बघा, मला एक सांगा, सगळ्यांचा आन्सर काय आहे? 4. सगळेजण 4 म्हणतात. मला एक सांगा, साधी गोष्ट आहे. एक्झाम हे क्वेश्चन मी तयार केलं का? मी नाही तयार केला. हा क्वेश्चन सध्या अवेलेबल आहे. हा क्वेश्चन डायरेक्ट CCIचे पेपर बाहेर येतात, त्यामधला क्वेश्चन आहे हा. मी स्वतःचा तयार केला नाही. मग तुम्ही म्हणणार की सर तुम्ही केल्या म्हणून सोपं आहे. नाही, ॲक्च्युअलमध्ये याचा आन्सर 4th आहे, सेडेट. बरोबर आहे.
तुम्ही विचार करा, ठीक आहे राहुल, इकडे बघ बाळा, प्रियंका, तुम्ही सेडेड आन्सर यामुळे दिलं, हे करेक्ट आन्सर आहे. माहीत नाही सेडेडचा मिनिंग काय आहे, बरोबर आहे, पण तुम्हाला जी मी सवय लावली ना रोजची वाक्याप्रमाणे वर्ड समजून घ्यायची, निगेटिव्ह पॉझिटिव्ह करण्याची, ती सवय बघा तुम्हाला किती कामी पडते ते. इकडे बघा आता, इट वॉज प्लेजर टू वॉच द जॉन्टी डान्स ॲट द कार्निवल. जॉन्टी डान्स, आता नीट बघा, प्लेजर आहे म्हणजे जॉन्टी कसा वर्ड आहे, पॉझिटिव्ह वर्ड आहे. जर हा पॉझिटिव्ह वर्ड आहे, बरोबर आहे, पॉझिटिव्ह वर्ड आहे, तर याचं अँटोनिम जे होईल ते निगेटिव्ह होईल, बरोबर आहे. मग निगेटिव्ह वर्ड ऑप्शनमध्ये पाहिजे. हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. आन्सर इज सेडेड. आता मला सांगा, त्यांनी जे प्रश्न तयार केले, जसे मी तयार करतो तसेच केले का नाही रे? तसेच केले का नाही? मग मी जे ओरडू सांगतो की मी जसे प्रश्न तयार करतो, जसं मी तुम्हाला शिकवतो तसेच प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. हे काय खोटं आहे का? ठीक आहे. हे अंदाजे लावणं म्हणजे काय माहिती का? हीच खरी स्किल असते, हीच खरी स्किल असते. म्हणून मी जे बोलतो ते एवढ्या कॉन्फिडेंटली, ठीक आहे, एवढ्या कॉन्फिडेंटली जर मी बोलत असेल विथ अप्लॉम्ब, तर त्याला कसं मग काहीतरी रिझन असेल ना रे. मग हा ॲक्च्युअल एक्झाममधला क्वेश्चन आहे, जशाला तसा. मी बनवलेला नाही हा क्वेश्चन, हा जशाला तसा क्वेश्चन आहे. तुमची हॅबिट जी बदलली ना, आज तुम्हाला कळेल की तुम्हाला किती उपयोग होतोय. आता पुढचा क्वेश्चन बघा, सेकंड, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. बरोबर आहे. हा क्वेश्चन पण सेम मी जसा तयार केला तसाच आहे. इकडे बघा, द प्रायमरी इम्पेचस फॉर विल्बर अँड ऑरविल राईट, ह्या दोघांसाठी जो इम्पेचस आला, केम फ्रॉम देअर फादर, ज्याने एनकरेज केलं त्यांना डिस्कस करायला प्रत्येक डाऊट. म्हणजे एनकरेज केलं तर इम्पेचस आला, म्हणजे हा वर्ड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. हा वर्ड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. हा जो पॉझिटिव्ह वर्ड आहे, तर ऑप्शनमधले निगेटिव्ह ऑप्शन गेले, इंटरप्शन गेला. आठवतं का कंबरसम, कंबरसम आठवतं का? कंबरसम, कंबरसम अडचणीचा, अवघड, कॉम्प्लेक्स, हे गेला. इम्पेडिमेंट आठवतं का? पायात पाय घालून पाडणे, अडथळा, ठीक आहे. आणि सगळ्यात मेन आहे इन्सेंटिव्ह. हा वर्ड ऑलरेडी झाला आहे आपला, इन्सेंटिव्हाइज करणे ऑलरेडी झाला आहे, इन्सेंटिव्हाइज करणे ऑलरेडी झाला आहे आपला. तर आन्सर इज इन्सेंटिव्ह. आता मला सांगा, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह आणि एकच पॉझिटिव्ह. मला सांगा, तुम्हाला एखाद्या वर्डचा कंप्लीट 100% अर्थ माहीत असणं गरजेचं नाही आहे, ठीक आहे. नाही, ओपन चॅलेंज माझं यश, एनी टाईम एनीवेअर, ठीक आहे. मी जास्त बोलत नाही असं मी गुगलच आहे, मी असाच आहे बोलत नाही मी कधी. ते मुलं बोलतात, मी नाही बोलत. पण माझं म्हणणं हे आहे की जे जशा टाईपचे क्वेश्चन, आणि तुम्ही एक्झामात तेच करायचं. तुम्ही CCIRच्या एक्झामला उद्या जाल, हेच करायचं, ताण नाही घ्यायचा. बघायचं निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. आपण जे करतोय रोज, जे क्लासमध्ये आपल्या सेशन्समध्ये मी 15 दिवस तुमच्याकडनं जी प्रॅक्टिस करून घेतो ना, ती प्रॅक्टिस तुम्हाला इथे कामी पडते. सुरुवातीला अवघड वाटतं, माझं शिकवणं सुरुवातीला बऱ्याच लोकांना अवघड वाटतं. तर काही काही हरामखोर काय करतात, बाहेर बदनामी करायला माझी, पाटील सर थोडं अवघड शिकवतात. ठीक आहे, पाटील सर अवघड नाही शिकवत, ते तसं आहे, ते तुमचं लॉजिक डेव्हलप करायचे म्हणून शिकवतात. आणि तुम्ही वर म्हणता की अवघड. मला सांगा, मी अवघड तुम्हाला आवडो न आवडो, आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट इट, बट आय विल टीच वॉट एव्हर इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन. जे एक्झामिनेशनला आवश्यक आहे तेच शिकवणार मी, तुमची इम्प्रूव्हमेंट करून घेणार. दॅट इज माय ओपन चॅलेंज. आणि एकदा माझा क्लास केला आणि माझी बॅच पूर्ण केली, त्यानंतर बघा किती फरक पडतो ते, ठीक आहे. स्पष्ट सांगतोय मी, जे आहे ते डंके की चोट पे सांगतोय. इट्स माय वे और हायवे. सोपं सोपं शिकून मी लोकांना भूत्या नाही बनवत. उगं स्टार्टला मुद्दामून सोपं शिकवायचं, एररला मॅन्युप्युलेट करायचं, रूल शिकवायचे, रूलला मॅन्युप्युलेट करायचं, आणि मग लोकांना मूर्खात काढायचं. तसं मी करत नाही. जे आहे ते आहे. इकडे बघा आता, आता पुढचा क्वेश्चन बघा. आता पहिल्यांदा आपण हे रीडिंग करूया एकदा, ठीक आहे. आधी रीडिंग करून घेऊ, पुन्हा CCIचे क्वेश्चन्स पाहू. आधी रीडिंग करून घेऊ. रीडिंग करताना फक्त लक्षात घ्यायचं की जे वर्ड्स आहेत ना, बरोबर आहे, जे वर्ड्स आहेत ना, ठीक आहे,
हां एक्झॅक्टली रोहित, थँक्यू आदित्य बेटा. हां इकडे बघा आता, आता रीड करा. आज मी मुद्दाहून वर्डचे क्वेश्चन दिले नाही आहे, फक्त क्वेश्चन कसे दिले सेंटेन्स. आणि साधी गोष्ट रे, आज मी उभा आहे म्हणून लोक इंग्लिशचे फॅकल्टी बाहेर काढत नाहीत. मी उभा आहे इथं ना, त्यामुळे एवढं लोक घाबरत की इंग्लिशचं फॅकल्टी काढत नाहीत. मुलांनी ॲडमिशन घ्यावं. म्हणजे कोयला नावाचा पिक्चर होता, त्या कोयला नावाच्या पिक्चरमध्ये त्या माधुरी दीक्षितला कोणतरी फोटो दाखवतो शाहरुख खानचा, आणि लग्न होतं अमरीश पुरीसोबत. तसं बऱ्याच लोकांची फिलिंग आली. मला एक स्टुडंट म्हणला त्या दिवशी, सर मी एका क्लासला गेलो जुन्या ओल्ड सारथीत जायला, मी गेलो आणि मला वाटलं पाटील सर आहेत. ते म्हणले प्रदीप सर आहेत, प्रदीप सर आहेत. मी गेलो पाटील सर म्हणून, आणि मला ते झालं. म्हणला मला दाखवला शाहरुख खान आणि भेटला अमरीश. ठीक आहे, हे गोळ होतं रे. ठीक आहे, हे हा गोळ होतोय. हां ओपन ओपन आहे. ठीक आहे, इकडे बघा. आता रीड करू आपण. हां सगळ्यांना लक्ष द्या, आता फोकस करा इकडे, सगळ्यांनी फोकस करा. इकडे बघा. इंडियाज गुड्स एक्सपोर्ट्स, गुड्स म्हणजे काय, माल, रोज फॉर द थर्ड सक्सेसिव्ह मंथ. सक्सेसिव्ह म्हणजे तो सक्सेशनमध्ये येतो, एका पाठोपाठ एक येतो तो, एका पाठोपाठ येतो तो. दिस जूनमध्ये ग्रोईंग 2.55 to 3.5 बिलियन. इम्पोर्ट्स वाढले 5% ते 56 बिलियन पर्यंत. रिसीडिंग बघा आता, रिसीड होणे म्हणजे कमी होणे, रेसेशन, रिसीड होणे. रिसीडिंग फ्रॉम मेज. नीट लक्ष द्या माझ्याकडे बोलण्याकडे, माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्या, बिलकुल फिक्स लक्ष द्या, परफेक्ट लक्ष द्या. इकडे बघा. 7 मंथ पीक पोहोचला, एकदम टोक पोचलं, नियरली 62 बिलियन. बरोबर आहे. ट्रेड डेफिसिट जो होता, डेफिसिट म्हणजे काय, त्यामध्ये पडलेला तुटवडा, कमीपणा. ठीक आहे. डिस्पाईट रायझिंग 9.4%, 9.4 राईज होऊन सुद्धा डेफिसिट जो होता ट्रेड डेफिसिट हा वाढून सुद्धा हॅज कूल्ड, कमी झाला आहे स्लाइटली. कधीपासून, प्रिव्हियस मंथपासून. ऑइल डेफिसिट जे आहे, ऑइलमधली तुटवडा आहे, विच हॅड हिट. हिट म्हणजे रीच्ड, इथे हिटचा अर्थ होतो रीच्ड काय, रेकॉर्ड 13 बिलियन. कधी मे मध्ये. हा रिमेन्स, हा जो ऑइल डेफिसिट रिमेन्स अ वरी. डिस्पाईट काय, जरी तो नॅरो झाला असला $10 बिलियन तरी सुद्धा ती काय आहे, वरीच आहे, चिंता करण्याचा विषयच आहे तो. पेट्रोल एक्सपोर्ट्स फेल, पडले किती ना, 18.3%, कुठपर्यंत 5.5 बिलियन. आणि वेअर बिलो मेज टॅली, मेजचा जो काउंट होता त्याच्या बिलो होतं बाय ऑलमोस्ट सेम एक्सटेंट, सेम अमाऊंटनं, सेम संख्येनं, सेम टॅलीनं. ऑइल प्राइसेस व्हर्च्युअली ऑलमोस्ट अनचेंज्ड, जास्त चेंज झालेच नाही ओव्हर द लास्ट 2 मंथ्स. दिस सिग्नल्स, हे दाखवतं काय, ड्रॉप झालाय कशामध्ये, एक्सपोर्ट व्हॉल्युम्समध्ये. जस्ट ॲज शार्पर 19.6 राईज, ही जी शार्प राईज झाली, एकदम फास्ट राईज झाली कशामध्ये, जूनच्या ऑइल इम्पोर्टमध्ये, ही दाखवते की डोमेस्टिक डिमांड वाढली आहे, स्पाइक झाली आहे. ओव्हरऑल ऑइल इम्पोर्ट जे आहे, जे ओव्हरऑल ऑइल इम्पोर्ट जे आहेत हॅव रायझन, वाढलेत कितीनं, ओव्हर 23% एप्रिल टू जून. क्वार्टर म्हणजे क्वार्टर नाही, क्वार्टर चौथा पार्ट. विथ ग्लोबल प्राइसेस अबाउट 9% हाय झालेत दॅन एका वर्षापूर्वीपेक्षा. ऑइल डेफिसिट जे आहे अकाउंट्स फॉर, तो त्याचा भाग आहे ऑलमोस्ट हाफ ऑफ द फर्स्ट क्वार्टर ट्रेड. फर्स्ट क्वार्टरमध्ये जेवढा व्यापार झाला त्याचा हा भाग आहे ऑइल डेफिसिट. किती, ऑलमोस्ट अर्धा भाग आहे डेफिसिटचा. कुठल्या डेफिसिटचा, ट्रेड डेफिसिटचा. म्हणजे सगळ्यात जास्त डेफिसिट झालं ऑइलचं. ठीक आहे, इन द फर्स्ट क्वार्टर, विच इज 10.9% ओव्हर दॅट ऑफ लास्ट इयर, मागच्या वर्षीच्या 10% आहे. पुढे बघा आता, इकडे बघा, लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या सगळ्यांना, लक्ष द्या. चला, व्हॅल्यू ऑफ गोल्ड इम्पोर्ट्स काय झाली, पडली कितीनं, 38% जूनमध्ये. ठीक आहे, लोएस्ट आहे ती सोफार, आत्तापर्यंत. सोफार म्हणजे काय, आत्तापर्यंत. सोफार म्हणजे आत्तापर्यंत इन 2024-25. बट सिल्वर इम्पोर्ट जे आहे, जे राईज होत होते शार्पली, जम्प्ड, अचानक जम्प झाले 377% जूनमध्ये. गव्हर्नमेंट मस्ट इन्व्हेस्टिगेट, गव्हर्नमेंटनं सर्च केलं पाहिजे, इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे. काय कन्सर्न्स, काय तर चिंता आहे कशाबद्दल, डिसरप्शन्सबद्दल. जे घोळ झाला, डिसरप्शन झालं कशामध्ये, इंडियाच्या बलियन मार्केट. BULLIN, बलियन म्हणजे काय, जे गोल्ड असतं, गोल्ड बलियन, सिल्वर बलियन, म्हणजे मोठे मोठे त्याचे स्टॉक असतात ना, मोठा बनवला बलियन. एक गोल्डचं मोठं असं वीट असतं, वीट बघा, त्याला बलियन म्हणतात. बलियन मार्केट कोणतं, गोल्ड मार्केट, सिल्वर मार्केट. ड्यू टू कशामुळे झालं हे डिसरप्शन, कशामुळे झाले,
कन्सेशनल ड्युटी इम्पोर्ट्स, जी ड्युटी होती इम्पोर्टवरची त्यात कन्सेशन दिलं, त्यामुळे झालं. थ्रू कशानं? ते गिफ्ट सिटी नावाचं एक कुठलं दिलं होतं, अंडर फ्री ट्रेड पॅक्ट होता आपला UAE सोबत, त्याच्या थ्रू हे इम्पोर्ट झालेत कन्सेशननं. त्यामुळे काय झालं, ते डिस्ट्रप्शन झाले, त्याला गव्हर्नमेंटने इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे. अलॉंग साईड सोबत काय झालं, सस्टेन्ड डिक्लाइन झाला, हळूहळू एकदम कंटिन्यूस डिक्लाइन झाला इंडियाच्या जेम्स आणि ज्वेलरी एक्सपोर्ट्समध्ये. ठीक आहे. विच कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे कमी होणे, आकुंचन पावणे. कॉन्ट्रॅक्टचे दोन अर्थ, एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो ते, आणि हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कमी होणे. फॉर द 7th सक्सेसिव्ह मंथ, जूनमध्ये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे कमी लक्ष दिलं पाहिजे. हे कमी झालं इंडियाचं जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट. इम्पोर्ट बिल जे आहे, इम्पोर्ट केलेल्या गोष्टीचं बिल बियॉन्ड ऑइल अँड गोल्ड, हे वाढलंय 3% आतापर्यंत सो फार दिस इयर. 10% डिप आहे, म्हणजे 10% पे आधी 10% त्याला घसरले ते सेम क्वार्टरमध्ये लास्ट इयरच्या, मग आता वाढले जास्त. ग्रोथ ॲक्सलेट झाली 60% जूनमध्ये. त्यानं हे दाखवतं, इंडिकेट करतं की रिकव्हरी झाली आहे डिस्क्रेशनरी डोमेस्टिक डिमांडमध्ये, म्हणजे डिमांड आहे डोमेस्टिक आपली इंडियामधली ती वाढली आहे. हा गुड ओमेन आहे. गुड ओमेन म्हणजे शुभ संकेत, चांगला संकेत भेटला. गुड ओमेन, बॅड ओमेन वाईट संकेत, गुड ओमेन चांगला संकेत फॉर द इकॉनॉमी. ही चांगली गोष्ट इकॉनॉमीसाठी. इंडियाची जी ट्रेड पॉलिसी फोकस आहे ना, हा राहिला पाहिजे स्टे ऑन. कशावर? बूस्टिंग एक्सपोर्ट्स. एक्सपोर्ट बूस्ट करण्यावर राहायला पाहिजे. कशापेक्षा? रादर दॅन कशापेक्षा? चेकिंग द डेफिसिट. डेफिसिटला कंट्रोल करण्यापेक्षा फोकस करा एक्सपोर्ट बूस्ट करण्यावर. का? इट हॅज बीन टर्म्ड अ नॅचरल कोरोलरी. नॅचरल कोरोलरी ऑफ ग्रोईंग फास्टर दॅन द वर्ल्ड. वर्ल्डपेक्षा जास्त ग्रो व्हायचं असेल तर त्यासाठी एक्सपोर्ट आवश्यक आहे. कोरोलरी आहे म्हणजे याचा रिझल्ट आहे ते. हे वाढलं तर हे वाढणार. बूस्ट एक्सपोर्ट झाला, आपण फास्ट जास्त एक्सप्लोर होऊ. म्हणजे कोरोलरी म्हणजे काय? याचा रिझल्ट. चला पुढे बघा आता, पुढे बघा आता. ठीक आहे, इकडे बघा. इट इज नोटेबल, नोट करण्यासारखी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे की ॲटलिस्ट 19 ऑफ इंडियाज टॉप 30 एक्सपोर्ट सेक्टरचे 90 जे आहेत एक्सपोर्ट, 19 एक्सपोर्ट 30 पैकी हॅव ग्रोन, वाढलेत. कधी? मे आणि जूनमध्ये. कधीपासून? 13 पासून. वेनिंग ग्लोबल इन्फेक्शन. वेनिंग म्हणजे कमी होणारा, हळूहळू कमी होणारा. वेनिंग मून, चंद्र हळूहळू कलेनं कमी होतोय, वेन होतोय, वेनिंग मून. आणि लाईकली इंटरेस्ट रेट कट्स. इंटरेस्ट रेट जर कमी झाले, इन्फ्लेशन वेनिंग होते, कमी होते. लाईकली म्हणजे पॉसिबल आहे, पुढे फ्युचरमध्ये होऊ शकतं. यानं फ्युअल होईल डिमांड. याच्यामुळे डिमांड वाढेल, फ्युअल होईल. फ्युअल होईल म्हणजे पेट्रोल लागल नाही, त्याला काडी लावून पुढे जाईल ती. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF जे आहे यांनी रेज केलं ना ट्रेड व्हॉल्यूम, ट्रेडची जी व्हॉल्यूम आहे तो रेज केला आहे. ग्रोथ होप्स टू 3% इन 2024 फ्रॉम 3% लास्ट इयर. फॉर एक्सपोर्टर्स टू फुल्ली टॅप दिस अपॉर्च्युनिटी. जर ती अपॉर्च्युनिटी उपयोग करून घ्यायचा असेल रफ इयर नंतर, आधीच्या वाईट इयर नंतर, आणि क्रिएट जॉब करायचे असतील प्रोसेसमध्ये, तर सेंटरनं काय केलं पाहिजे? मस्ट प्रोव्हाइड काय? ॲडेक्वेट रिसोर्सेस. पाहिजे तेवढे रिसोर्स केले पाहिजे आणि सोबत सर्टन्टी दिली पाहिजे सेक्टरला. बीट कशासाठी पण असो, फॉर द ड्युटी रेमिशन स्कीम किंवा इंटरेस्ट इक्वलायझेशन स्कीम, कुठल्याही स्कीमनं द्या. सडन पॉलिसी शिफ्ट, अचानक पॉलिसीमध्ये शिफ्ट झाला, जसं की रिसेंट स्क्रॅपिंग, स्क्रॅप करणे म्हणजे बंद करून टाकणे. लॅटर स्कीम, लॅटर स्कीम म्हणजे कुठली? ही दुसरी इंटरेस्ट इक्वलाइज स्कीम. लॅटर म्हणजे नंतरची, पुढची. हे जे केलं त्यांनी सगळ्या एक्सपोर्टसाठी, एक्सेप्ट फॉर स्मॉलर फर्म्स, त्यांसाठी त्यांनी केलं नाही आहे. ठीक आहे, आर सर्टनली अवॉइडेबल. काय अवॉइडेबल आहे? हे जे आहे ना सडन पॉलिसी शिफ्ट जे आहे ना, हे असं अचानक केलं शिफ्ट, हे अवॉइडेबल आहे, म्हणजे अवॉइड करण्यात आलं पाहिजे. हे झालं अनालिसिस. क्लिअर? स्पाइक वाढणे, स्पाइक झपकन वाढणे. ठीक आहे, ओके. चलो, अकाउंट फॉर तेवढा भाग असणे. मोस्ट ऑफ द एक्सपोर्ट अकाउंटेड फॉर गोल्ड, म्हणजे गोल्डचा भाग जास्त आहे. ठीक आहे. क्लेप्टोमॅनिया म्हणजे ज्या माणसाला वेड असतं चोरी करण्याचं. क्लेप्टोमॅनिया म्हणजे चोरी करण्याचं वेड असतं. वेनिंग म्हणजे कमी हो. अरे बाप कुश. वेनिंग मून, चंद्र हळूहळू कमी होतोय. वेन, ऑन द वेन, WANE, कमी होतोय.
हां, स्पाइक टोक असतं ते असं वरती जाणारं. प्रिया, कळलं का वेनिंग तुला बाळा? आता का 10 वेळेस सांगू का बाळा? हां, बरोबर आहे. कॅनी अनकॅनी. ठीक आहे. हां, चलो ओके. नाही, हाईक वेगळं, स्पाइक वेगळं. वाढवणे आणि वाढणे, ठीक आहे, फरक आहे थोडासा. हां, व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, चलो. लिम्पिड हा वर्ड लिम्पशी रिलेटेड आहे बाळा. ठीक आहे, इकडे बघा आता. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा सगळ्यांनी. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा सगळ्यांनी. ते ब्रुस वेन वाला वेन वेगळं रे बाळा. हा क्वेश्चन मागच्या वर्षीच्या CCIच्या एक्झाममध्ये होता, म्हणून सॉल्व्ह करा आता. आता कसं वाटलं? हां, काल सोपा सॉल्व्ह केला, परवा सोपा सॉल्व्ह केला. ये अरे ॲस्पिरंट बाळा, इकडे बघ. प्रिव्हियस क्वेश्चन फ्रॉम CCI, मागच्या वर्षीच्या CCI मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ते क्वेश्चन SSC CGL सारखे बाहेर येतात. ते क्वेश्चन SSC CGL सारखे बाहेर येतात. कळतंय का? बँकिंगचा एक्झामचे क्वेश्चन बाहेर येत नाहीत. बँकिंगचे एक्झामचे क्वेश्चन्स बाहेर येत नाहीत, CCIचे येतात. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, प्रियंका तिवारी, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCI म्हणजे. ठीक आहे. हां, इकडे बघा आता. आता एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला. येस, व्हेरी गुड. आता तुमचं कन्फ्युजन 2 आणि 3 मध्ये येणार आहे. म्हणजे अर्धे चुकलेत कुठेतरी, अर्धे कुठेतरी चुकलेत. बरोबर आहे? हां, अर्धे चुकलेत. एवढं तर पक्कही की C स्टार्टला येणार आहे, कारण इथं D मध्ये हाऊ एव्हर आलंय. म्हणजे याचा अर्थ याच्या आधी कुठलं तरी वाक्य पाहिजे. द अॅन्युअल कंपाऊंड ग्रोथ रेट इन मिल्क प्रोडक्शन ड्युरिंग द फर्स्ट डेकेड आफ्टर इंडिपेंडन्स वॉज 1.64 विच डिक्लाइन टू 1.15% ड्युरिंग द 1960s. बरोबर आहे? हे स्टार्टला येणार नाही, आणि कुठं ऑप्शनमध्ये B स्टार्टला दिलं पण नाही आहे. कॉन्सिक्वेंटली, परिणामाने याचा परिणाम म्हणून हे पण स्टार्टला येणार नाही. म्हणजे CDAB आहे किंवा CBD आहे. आता नीट बघा कसं आहे. इकडे बघा आता. इथं दिलं हाऊ एव्हर, म्हणजे याच्या आधी ऑपोजिट वाक्य पाहिजे. मला सांगा, टुडे इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क कंट्रीब्युटिंग टू 23% ऑफ ग्लोबल मिल्क प्रोडक्शन. हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. पॉझिटिव्ह वाक्य आहे. बरोबर आहे? हे जर पॉझिटिव्ह वाक्य आहे तर याच्या नंतर येणार वाक्य पॉझिटिव्हच पाहिजे. इथं कॉन्सिक्वेंटली इंडिया वॉज द मिल्क डेफिसिट नेशन. निगेटिव्ह, हे निगेटिव्ह वाक्य, हे तर समोर येणारच नाही सीच्या पुढे. बरोबर आहे? हाऊ एव्हर ड्युरिंग 1960 द सिच्युएशन वॉज रॅडिकल डिफरंट. हे समोर येणार नाही. इकडे बघा. ॲन्युअल कंपाऊंड ग्रोथ रेट मिल्क प्रोडक्शनचा ह्या फर्स्ट डेकेडमध्ये इंडिपेंडन्स नंतर 1.64 पर्यंत होता, विच डिक्लाइन टू 1.50% ड्युरिंग द 1960s. ठीक आहे. पण आज इंडिया कसा आहे? लार्जेस्ट प्रोड्युसर आहे मिल्कचा. बरोबर आहे? आता मला सांगा, ठीक आहे, कॉन्सिक्वेंटली म्हणजे काय? परिणामतः. ठीक आहे. ड्युरिंग द 1959 द सिच्युएशन वॉज रॅडिकली डिफरंट. परिणामतः इंडिया वॉज अ, नाही, थांबा 1 मिनिट थांबा. ठीक आहे. आता बघा, सीच्या नंतर काय पाहिजे बघा. आता हे दोन्ही वाक्य निगेटिव्ह आहेत. दोन्ही वाक्य कशा आहेत? निगेटिव्ह आहेत. नीट बघा आता. हे एक वाक्य पॉझिटिव्ह आहे, हे दोन्ही वाक्य निगेटिव्ह आहेत. दोन्ही वाक्य निगेटिव्ह आहेत. तर नीट बघा आता, विचार करा काय पाहिजे. तीन का 4 हे तुम्हाला डिसाईड करायचंय. तुम्हाला काय वाटतं? विचार करा.
बघा आता, सी इंडिया लार्जेस्ट प्रोड्युसर मिल्क इन द वर्ल्ड कंट्रीब्युटिंग 23% ऑफ ग्लोबल मिल्क प्रोडक्शन होता, बरोबर आहे. किती होतं? लार्जेस्ट प्रोड्युसर होता. हां, पण ॲन्युअल कंपाऊंड ग्रोथ त्यावेळेस आधी किती होता? कमी होता. मग हाऊ एव्हर ड्युरिंग 1959 द सिच्युएशन वॉज रॅडिकली डिफरंट, आणि मग कॉन्सिक्वेंटली इंडिया वॉज अ मिल्क डेफिसिट नेशन डिपेंडंट ऑन इम्पोर्ट्स. आधी नव्हतं ना तसं, नंतर झालं ते, म्हणजे CBDA. CBDA, डीच्या नंतर ए. ठीक आहे. हां, बी शेवटी येऊ शकत नाही. ठीक आहे. नाही, ॲन्युअल कंपाऊंड ग्रोथ हा क्लू वर्ड नाही. नीट बघा आता, आन्सर आहे CBDA. तर तिथे गेल्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह थोडंसं तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे क्वेश्चन सॉल्व करा, डायरेक्ट करू नका. ठीक आहे. ठीक आहे. इकडे बघा आता, पुढचा क्वेश्चन बघा. चला इकडे, चला हा क्वेश्चन सॉल्व करा. हा क्वेश्चन आहे एररवरचा. नीट बघा. येस, येतो रोहन. ठीक आहे. इकडे बघा आता, क्वेश्चन बघा हा. नाही 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 वैष्णवी, नंतर तसं नाही येते. ठीक आहे. इकडे बघा आता, हा क्वेश्चन बघा. हे दोन क्वेश्चन बघा. चला सॉल्व करा. थर्ड आन्सर होतं. ठीक आहे. हा क्वेश्चन सॉल्व करा आधी. हां, इकडे बघा आता, क्वेश्चनचं लॉजिक कसं आहे बघा. क्वेश्चनचं लॉजिक कसं आहे बघा. हां, व्हेरी गुड. लॉजिक कसं आहे बघा आता. जीप मॅरिट इकडे बघा आता. आता हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन जरी तुम्हाला ग्रामर टाईप दिसला, लोक म्हणतात इथं ॲडजेक्टिव्ह पाहिजे, इथं ॲडवर्ब पाहिजे, इथं नाऊन पाहिजे. अरे गाढवांनो, नुसतं ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब नाऊन नसतंय. CCIची तर सोपी एक्झाम आहे, तरीसुद्धा इथं अवघड जातं. कशामुळे बघा आता. क्लिअर्ड हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, क्लिअर हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, क्लिअर हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, क्लिअरेस्ट हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. हां, मजा आहे का नाही. हे ग्रामरच्या रूल शिकवून तुम्हाला मूर्खात काढणारे जे लोक असतात, इकडे बघा ॲस्पिरंट, हे काय करतात माहिती आहे का, मुद्दामहून त्यांच्या रूलला लागू होणारा क्वेश्चन देतात. ते बघा बघा, देखो बच्चो, इथं ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब नाही. अरे मग गाढवा, ॲडजेक्टिव्ह तर प्रत्येक ठिकाणी आलं तर मग काय करणार आहेस, कसं सॉल्व करणार क्वेश्चन. हां, CCI सारख्या साध्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो इथं ॲडजेक्टिव्ह ॲडवर्बमध्ये डिफरन्स नाहीच दिला, सगळे ॲडजेक्टिव्ह दिलेत. ठीक आहे. नीट बघा आता. फॉर अ डॅश पिक्चर ऑन युअर स्मार्ट TV. तुमच्या स्मार्ट TVला जर तुम्हाला असा पिक्चर पाहिजे असेल,
यू शुड टर्न द शार्पनेस डाऊन अंटिल यू डोंट सी एनी आउटलाइन्स. मग तुम्हाला शार्पनेस डाऊन करावं लागते. कशासाठी? पिक्चर कसा पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. फक्त क्लिअर पिक्चर पाहिजे. कारण मग जर तुम्हाला शार्पनेस डाऊन करायची आहे तर आधी जसं पिक्चर होता त्याच्यापेक्षा क्लिअर पाहिजे ना. आर यू गेटिंग इट सुनील? जसा आधी पिक्चर होता त्याच्यापेक्षा आणखी क्लिअर पाहिजे ना. मग त्याच्यापेक्षा क्लिअर म्हणजे क्लिअरर. आन्सर इज थर्ड. आर यू गेटिंग इट? हे लॉजिक आहे. बरोबर आहे निकिता? क्लिअरेस्ट नाही, क्लिअरेस्ट म्हणलं सगळ्यात क्लिअर आहेत, ठीक आहे. आर यू गेटिंग इट? हे असतं लॉजिक. ओके हां. आणि ते मूर्ख बनवतात तुम्हाला, मूर्ख डायरेक्ट. त्यांचे आणि जेव्हा ॲक्च्युअल एक्झाम क्वेश्चन बाहेर येतो ना मग कळते यांचं, ठीक आहे. हां ठीक आहे. हे असते गेम, हे असते गेम. लक्षात घ्या, गेम कसा होतो हे लक्षात घ्या. बरोबर आहे. हां हां. मग ॲस्पिरंट इथं कंपॅरिझन नाही का रे? ॲस्पिरंट कंपॅरिझन नाही का? नाही का कंपॅरिझन? तुमच्या मास्तरांनी तुम्हाला सांगितले क्लिअरर असलं बेटर असलं तर पुढे द्यान यायला पाहिजे. अरे काय तर द्यान यायला पाहिजे गध्या. एक्झाममध्ये तसे सिंपल क्वेश्चन नाही विचारत. एक्झाममध्ये ते कंपॅरिझन देतात पण पुढे द्यान देत नाहीत. इकडे बघा आता यश, पिक्चर पाहिजे स्मार्ट टीव्हीवर. जर तुम्हाला असा पिक्चर पाहिजे तर तुम्ही शार्पनेस डाऊन केला पाहिजे कुठलाही आउटलाईन न दिसण्यासाठी. म्हणजे आधी जसा पिक्चर होता क्लिअर त्याच्यापेक्षा जास्त क्लिअर पाहिजे ना. वैष्णवी वाक्याचा कॉन्टेक्स्ट समजून घेणार आहे. मला सांगा आय एम फिलिंग बेटर म्हणतो. नीट आहे का? नीट आहे का व्यंकटेश? आय एम फिलिंग बेटर म्हणजे काय रे? आय एम फिलिंग बेटर म्हणजे काय? जेव्हा तुम्ही विचारता ना एखाद्याला कसं वाटतं तुला आता, आय एम फिलिंग बेटर. आय एम फिलिंग बेटर म्हणजे आधीपेक्षा होतं त्याच्यापेक्षा चांगलं, म्हणून आय एम फिलिंग बेटर म्हणतो, ठीक आहे. मग तिथे पुन्हा द असतं तर क्लिअरेस्ट. अरे पण द का असतं निकिता तिथे? द उगच्या उग कशाला असेल? द तेव्हाच असेल जेव्हा जेव्हा तिथं काहीतरी कॉन्टेक्स्ट असणार आहे. कॉन्टेक्स्ट प्रमाणे ग्रामर ठरतं, ग्रामर प्रमाणे कॉन्टेक्स्ट ठरत नाही. ग्रामर प्रमाणे कॉन्टेक्स्ट ठरत नाही, कॉन्टेक्स्ट प्रमाणे ग्रामर ठरतं. हा ॲक्च्युअल एक्झाम मधला क्वेश्चन आहे, मी बनवलेला नाहीये. कळते का? हां तेच म्हणतो देवयानी. हे रादर दान फिदर दान जे असतं ना, हे लोक तुम्हाला मुद्दामहून तिथल्या तिथं सोपं वाटावं म्हणून, तुम्हाला तिथल्या तिथं सोपं वाटावं म्हणून शिकवतात तुम्हाला. ते लय बरं वाटते लोक स्टुडंट्स तिथं बसल्यावर. अरे बाप आपलं काय उत्तर आलं तर क्लिअर क्लिअरेस्ट. दॅन आलं क्लिअरर, एक नंबर. द आलं क्लिअरेस्ट. वा वा वा. काय 120 रूल्स केले तर जमते का सर? घुंगरू शेठ तुला मला राग आणायचा का? तू 120 रूल्स डेफिनेटली कर बाळा. मी तर करू देत नाही माझ्या कुठल्या पोरांना. तू डेफिनेटली कर. ऑल द बेस्ट, ठीक आहे. ऑल द बेस्ट, ठीक आहे. हां इकडे बघ, इकडे बघा आता. इथं ॲन पाहिजे, कुठलाच वर्ड नाही पाहिजे. नो इम्प्रूव्हमेंट पाहिजे, अ पाहिजे का द पाहिजे असं विचारलंय, ठीक आहे. ठीक आहे. मुद्दामून देतो तुम्हाला क्वेश्चन मी असे. लॉजिक वापरा रे, लॉजिक. रूल नका वापरू. हां 120 रूल्स पाठ केले की 120% फेल होणार म्हणजे होणारच. लिहून देतो, लिहून. हां काळ्या चिमणीची राख. चला सांगा क्वेश्चन हा. हां 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 करा करा. तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांनी उत्तर एक तर नो इम्प्रूव्हमेंट दिले, नाही तर द दिले. याचं आन्सर आहे 3.
याचा आन्सर आहे 3. तुमच्यापैकी 90% लोकांना 2 नंबर किंवा 4 नंबर दिले. कळलं का आता? कळलं का? हां ठीक आहे. हे तुमच्या गाढवांनी तुम्हाला जे रूल पाठ करायला लावले असतात ना, गाढवांनी, म्हणून तुम्ही मूर्खात बनता. ते असतात भूत्या, तुम्ही असतात महाभूत्या. ठीक आहे. इकडे बघा आता, इकडे बघा का असतं असं. इकडे बघा, तुम्हाला माहिती आहे का याच्या मागचं लॉजिक काय आहे? हे जे आणि ॲन वापरण्यामागचं लॉजिक सांगतो तुम्हाला काय आहे. इकडे बघा, आणि ॲन यासाठी वापरतात, नीट ऐका, की फॉर एक्झाम्पल बघा, मी जर एलिफंट म्हणलं, काय म्हणलं? एलिफंट. जर मी म्हणलं, नीट ऐका आता व्यवस्थितपणे, एलिफंट म्हणलं तर प्रॉब्लेम हा होईल की आता म्हणून बघा तुम्ही एलिफंट म्हणून बघा एकदा फास्ट म्हणायचं, आय सॉ एलिफंट, आय सॉ एलिफंट, आय सॉ एलिफंट, आय सॉ एलिफंट. आपोआप काय होतं, हे आणि हे ए मिक्स्ड होतं. हे मिक्स्ड होऊ नये म्हणून इथं न असतं. नीट ऐका, न ॲन हे मुद्दामून असतं दिलं. आणि ॲन एकच आहे, पण काय होतं हे मिक्स होऊ नये म्हणून इथं काय आहे, न आहे मध्ये. पण आता युनिक आहे, बरोबर आहे. युनिक आहे तर ठेवलं म्हणत नाही. युनिक, अयुनिक, 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 अयुनिक. ही इज अ युनिक पर्सन, ही इज अ युनिक पर्सन, ही इज अ युनिक पर्सन, ही इज अ युनिक पर्सन. मला आणि यू यामध्ये डिफरन्शिएट सहजपणे करता येते म्हणून इथं न ची गरज नाहीये. हे याच्या मागचं मूळ लॉजिक आहे. हे याच्या मागचं मूळ लॉजिक आहे. युरोपियन, 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 युरोपियन. पण तुम्हाला हे आराम करून काय केलं, AEIOU आलं की ॲन लावा. हे जे फालतूपणा केला आहे याच्यामुळे काय झालं, तुम्हाला हे पण येत नाही. ठीक आहे, कळतं का? हे आहे ॲक्च्युअल लॉजिक. ॲन ऑनेस्ट पर्सन वैष्णवी कसं तर बघा. आता काय कर, तू काय कर, ऑनेस्ट म्हणून बघ बरं, फास्ट म्हण बरं, फास्ट म्हण. हां, ऑनेस्ट पर्सन, ऑनेस्ट पर्सन, आय मेट ऑनेस्ट पर्सन, आय मेट ऑनेस्ट पर्सन, आय मेट ऑनेस्ट पर्सन. ठीक आहे, आय मेट वाचून बघ ना, म्हण आय मेट ऑनेस्ट पर्सन, आय मेट ऑनेस्ट पर्सन, आय मेट ऑनेस्ट पर्सन, आय मेट ऑनेस्ट पर्सन, आय मेट ऑनेस्ट पर्सन. आय मेट अ ऑनेस्ट पर्सन असेल ना, म्हणून इथं आय मेट ॲन ऑनेस्ट पर्सन हे आवश्यक आहे. म्हणून ठीक आहे, म्हणून क्लिअर. हां, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी मला सांग ना ऋषी, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी. आय वेंट टू अ युनिव्हर्सिटी, आय वेंट टू अ युनिव्हर्सिटी, आय वेंट टू युनिव्हर्सिटी. डिफरन्शिएट करता येतंय. ठीक आहे, डिफरन्शिएट करता येतंय. ठीक आहे. ॲन इन्क्रीमेंट, ॲन इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट म्हण बरं. देर वॉज इन्क्रीमेंट, देर वॉज इन्क्रीमेंट. आणि ई मिक्स फाईल आहे, आणि ई मध्ये मिक्स फाईल आहे. ठीक आहे, बघ ना आता, आणि दोन्ही वापरलं तर काय होतं माहिती आहे का, लेट मी लर्न. देव तुला डायरेक्ट वर बोलून घेतो मग. आणि ॲन दोन्ही पण एकदाच यूज केलं ना. अच्छा, नाही वापरलं दोन्ही पण, नाही वापरले चालते, पण ते कधी, अरे बाबा मग ते तुम्हाला शिकवायसाठी ॲन द हे शिकवायचं असेल ना, मला तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 सेशन घ्यावे लागतील. ते 3-4 सेशनचा पार्ट आहे, तो 3-4 सेशनचा पार्ट आहे. मी तुम्हाला त्याचं लॉजिक सांगितलंय, फक्त तुम्हाला फक्त त्याचं बेसिक लॉजिक सांगितलंय. ठीक आहे. हां, स्नेहा डायरेक्ट वर्ड दिलेला CCI मध्ये येत बघा. मागच्या एक्झाममध्ये एक पण नव्हता स्नेहा, मागच्या एक्झाममध्ये एक पण नव्हता. जर आला तर त्याला तुकडे करा, त्या वर्डचे तुकडे करा. प्रमोद, जर तुम्हाला ए अँड द पूर्ण शिकवायचं असेल तर मला कमीत कमी 4 ते 5 लेक्चर लागतील. 4 ते 5 लेक्चर लागतील, ते शक्य नाही. ठीक आहे, इकडे बघा आता. म्हणून इकडे बघा आता, म्हणून इथं आन्सर येतं युनिक. काय येतं? ठीक आहे, गॉट इट. हां, चला हे पुढचा क्वेश्चन घ्या. चला हा क्वेश्चन घ्या. हाही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हाही क्वेश्चन आहे. हां, चला चला अभिषेक, हा लास्टचा क्वेश्चन आहे आपला, लास्टचा क्वेश्चन आहे. बाकी उद्या कंप्लीट करू आपण. ठीक आहे. पवार बेटा इकडे बघ, बेटा इकडे बघ. हां
चल ॲग्रिकॉस, अरे माझा एकदा जोश आला ना मला तर मग तू थांबत नाही. हां इकडं इकडे बघ, क्वेश्चन बघ. चला सांगा क्वेश्चन 3चं सांगा. क्वेश्चन 3 सांगा. CCIनं असा प्रश्न का तयार केला बघा इकडं. द मॅनेजमेंट इश्यूड काय ऑर्डर्स, कुठली ऑर्डर, आस्किंग द मेंबर्सला त्यांनी सांगितलं आणि अशी ऑर्डर इश्यू केली. आस्किंगचा अर्थ सांगणे पण होतो बरं का. त्यांना सांगितलं की टू डेसिस्ट डॅश थ्रोईंग गार्बेज. आता गार्बेज थ्रो करा म्हणतोय का गार्बेज थ्रो करण्यापासून वंचित राहा म्हणतोय? त्याच्यापासून दूर राहा, त्याच्यापासून दूर राहा. डेसिस्ट त्याच्यापासून दूर राहा, त्याच्यापासून दूर राहा म्हणजे फ्रॉम. डेसिस्ट फ्रॉम, डेसिस्ट फ्रॉम. ठीक आहे. इथं रूल्सचा काही उपयोग नाही चंप्या, गवत उपयोग नाही रूल्सचा, कुठंच होत नाही उपयोग रूल्सचा. रूल्सचा उपयोग होतो तुमच्या मास्तरच्या क्लासरूममध्ये तुम्हाला भूत्या बनवण्यासाठी. त्याच्या पुढे रूल्सचा उपयोग जगात कुठेही होत नाही. एक्झाममध्ये रूल्सचा उपयोग करून दाखवा, 1 लाख रुपये मिळवा. शक्यच नाही आहे. ज्या लोकांनी एक्झाम दिली आहे त्या लोकांना विचारायचं. क्लासमध्ये पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या 15 दिवसामध्ये मुलांना मॅन्युप्युलेट करण्यासाठी, त्यांना खोटं आकर्षित करणे, खोटं खुश करण्यासाठी रूल्सचा उपयोग केला जातो. बाकी रूल्सचा कुठलाही कसलाही उपयोग नाही आहे. माझं पोरग आजही एकही रूल माहीत नसताना MPSCच्या 5 वर्ष अभ्यास केलेल्या पोरापेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकतं. ओपन चॅलेंज. माझं स्टुडंट MPSCच्या 5 वर्ष अभ्यास करणाऱ्या पोरापेक्षा जास्त मार्क त्या MPSCच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये मिळवून दाखवणार. ओपन चॅलेंज आहे माझं, ओपन चॅलेंज आहे. ठीक आहे. वॉचची प्राइस सौरभ, या वॉचची प्राइस काहीतरी आहे बा, मला माहीत नाही. ही पण गिफ्टेड वॉच आहे. ठीक आहे. हां इकडे बघा, हां इकडे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, कंप्लीट द इडियम. बघा आता, सेपरेट द व्हीट फ्रॉम. आता बघा, व्हीट ऑलरेडी ग्रेन आहे, व्हीट वीड नाही आहे, व्हीट कॉर्न नाही आहे. ठीक आहे. मग व्हीट कशापासून सेपरेट करतात? जे व्हीटचा भाग आहे त्यापासून. व्हीटचा भाग वीड पण नाही आहे, व्हीटचा भाग ग्रेन पण नाही आहे, व्हीटचा भाग कॉर्न पण नाही आहे, म्हणजे शॅफ. जे वरचा शॅफ असतो ते. आणि जे ॲग्रिकल्चरचा अभ्यास करणारे पोर आहे, जे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांना व्हीट आणि शॅफ माहीत असतंच. म्हणून CCIनं हा क्वेश्चन दिला. ठीक आहे. हां स्नेहा म्हणते सर मी आतापर्यंत कधी रूल्स रीड नाही केले, पण आतापर्यंत सगळे इंग्लिशचे कट ऑफ काढले. ठीक आहे. मी लोकांना जे पाहिजे ठीक आहे, मी लोकांना जे आवडतं ते देत नाही, मी लोकांना जे आवश्यक आहे ते देतो. ठीक आहे. नाही तर मला काय लागते, मी रूल्स पाठ करून घेतलं किंवा स्टार्टला 1 मिनिटात अट्रॅक्ट होणार पोरं. आणि मी तर इंग्लिशमधली ऑथॉरिटी आहे, माझा शब्द हा अंतिम असतो इंग्लिशमध्ये. पण तरी मी ते करत नाही. जे सगळे करतात ते मी करत नाही, मुद्दामून नाही. अरे बाबा एक्झाममध्ये त्याचा उपयोग नाही आहे, एक्झाममध्ये उलट त्याचा नुकसान होतं तुमचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. एरर करेक्शनचा एकही क्वेश्चन सॉल्व होत नाही. ठीक आहे. आज वातावरण लईच गरम आहे. सत्यम वातावरण नेहमीच गरम असते. ठीक आहे. ओके चलो. एनिवे ईडीची चौकशी झाली पाहिजे 120 रूलची. बरं ठीक आहे. चला एनिवे थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. यादवजी थँक्स अ लॉट फॉर युअर सपोर्ट अँड फॉर युअर consistent attendance of the session. Thank you very much for that. उद्या CCIची एक्झाम आहे. बघूया उद्या आपल्याला घ्यायचं नाही. आज टाईम झाला बाळा, आपला टाईम संपला आपला, म्हणून एरर पॅसेज आज नाही घेतला आपण याच्यावर फोकस केला. ठीक आहे. उद्या CCIची एक्झाम आहे म्हणून मे बी माहीत नाही,
ओके, पण बघूया उद्याचं लेक्चर. हां, आदित्य म्हणतो आजचे लेक्चर रेकॉर्डेड नका ठेवू सर. नाही नाही बेटा, तसं नाही. काय होते पोरांना थोडं कळलं तर शिकवलं काय फरक पडणार आहे. मला सांगा, असं कुठं काय घेऊन जाणार आहे वर माय यावर ताण नाही घ्या एवढा रे माय. हां ठीक आहे, चला. ओके, एनिवे थँक यू व्हेरी मच एव्हरीवन. विल मीट अगेन द नेक्स्ट लेक्चर. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. अँड सगळ्यात महत्त्वाचं, CCIच्या मुलांना ऑल द बेस्ट फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. तुम्हाला सगळ्यांना माझा आशीर्वाद आहे. तुम्ही एक्झाममध्ये नक्की चांगलं परफॉर्म कराल आणि बाकीच्या लोकांनी कीप स्माइलिंग. थँक्यू.